ब्रॉट टू यू बाय विगार्ड। तुमचा गैरसमज आहे आणि भाजपनी पेरलेली अफवा आहे. आम्हाला त्यांच्या ध्यानाचं नाही. त्यांना तर ते आता प्रधानमंत्री पदावर हे शेवटचं त्यांचं ध्यान आहे. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी म्हणून त्यांना ध्यानच करायचं आहे. मूळ प्रश्न ते ध्यानात बसले तर ध्यानातच राहू द्या. त्यांना चॅनल आणि या प्रसिद्धी माध्यमात येऊ देऊ नका, कारण की हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये हा जो गैरसमज त्यांच्या ध्यानाच्या बद्दलचा पसरवला जातो तो कदापि नाही. ते कायम ध्यानातच राहावे अशी भूमिका या देशवासियांची आहे. हो, काँग्रेसला महाराष्ट्रात किती जागा मिळते? आम्ही 17 जागा लढलो. त्याच्यामध्ये आत्ता जे काही मला रिपोर्ट येत आहे 16 जागा आम्ही जिंकू आणि एक जागा एकदम ठासून आहे. वेळ आलं, नशीब आमचं जमलं तिथं. जे काही आकडेवारी येतात आहे 17 पैकी 17 पण जागा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जिंकू शकते. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. जितेंद्र आव्हाडांच्या वरती अॅट्रॉसिटी दाखल करायची तक्रार आलेली आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांच्या याला त्यांनी जो फाडलेला आहे त्याचं समर्थन काँग्रेस पण करणार. पण मनुस्मृती ही अभ्यासक्रमात यावी. हे जे भाजपचं जो प्रयत्न सुरू आहे त्याला काँग्रेस नेहमी विरोध करेल. आम्हाला मनुस्मृती आणून संविधान संपवायचं हे जे बीजेपीचा प्रयत्न आहे त्याला काँग्रेस कायम विरोध करणार आणि मनुस्मृती कधीही लागू देणार नाही. तो कालबाह्य ग्रंथ आहे आणि तो या मनुस्मृतीमुळे देशामध्ये माणसाला माणूस न समजण्याची व्यवस्था निर्माण करायचं जे भाजपला जी मानसिकता आहे त्याचं ते प्रत्यय आहे. त्यामुळे मनुस्मृतीचा कायम काँग्रेस विरोध करेल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. महाविकास आघाडीने संविधान वाचवा असा प्रचार केला आणि महाविकास आघाडीच्या एका नेत्याची कृती संविधानाच्या विरोधात चुकीची आहे. याचा टीका आज दिवसभर भाजप करते. तो प्रश्न आहे की त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाड देईल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आज खूप चर्चा करणार नाही, कारण की मला ते नेमकं काय झालं आणि काय त्याच्यातलं वास्तविकता ते मला माहिती नाही. त्याच्याबद्दल मी आज काही व्यक्तिशः त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. जितेंद्र आव्हाड त्याच्यावरची प्रतिक्रिया देतील. पोर्शे कार प्रकरणात जी काही घटना घडली तेव्हा नवनवे खुलासे होत असताना दंगेकरांनी जे आरोप केले ती केवळ स्टंटबाजी असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणतात. कुठेतरी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी असं वाटत नाही. असं आहे की गरिबांना रस्त्यावर चालायला अधिकार राहिलेला नाही. गर्भश्रीमंत लोक त्यांची मुलं पबमध्ये राहतील, तिथून गाडीचं रेस लावतील आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना चिरडून टाकतील. रोज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. हा सगळा स्टंट आहे. सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना असं वाटते आहे की हा स्टंट आहे, तर त्यांच्यासाठी स्टंटच असेल. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर आता सुट्टीवर गेले, त्यांनी तिथून ट्विट करतात की मी शेतकरी आहे. व राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे. पिण्याचं पाणी नाही राज्यामध्ये, जनावरांना चारा नाही. तो जॉब तुमचा आहे. शेतीमध्ये राहायचं तर कायम राहणार. तुम्हाला कोण विरोध केला? पण मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये जे काही आज राज्य पेटते आहे त्याला ही भूमिका घ्यायला पाहिजे. पण यांना वाटतं की सगळं स्टंटच आहे. जनतेचे प्रश्न उपस्थित करणं, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणं हा सत्तेमध्ये बसलेल्या सत्तेचा माज आलेल्या भाजपने सरकारला वाटत असेल तर हा स्टंट आहे असं वाटत असेल तर ठीक आहे, पुण्यात उत्तर देणारच त्यांना. पुण्यातल्या अपघात प्रकरणी एका आमदाराच्या पुत्राचा पण त्यामध्ये समावेश होता किंवा असं जे म्हणतो ते पुढे येईल का सत्य उघडकीस? ते अजूनपर्यंत त्या गाड्यात कोण कोण होते त्यांची नावं का जाहीर करत नाही? पोलीस का प्रकरण दाबताय? डॉक्टरांकडून का प्रकरण दाबलं जाते? या सगळ्यांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं.
कारण की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचाच आता विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगत होते शेतात सुट्टीवर आले. त्याच्यामुळे राज्याच्या जनतेने कोणाकडे दात मागावी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात होता की नाही होता, कोण आमदारांनी पत्र दिलेलं होतं, तुमच्या मीडिया माध्यमावर दिसते पत्र. ते जे मंत्री आहेत त्याचे उच्च मेडिकलवाले त्यांनी पण त्याचा रिमार्क आहे, ते पण पत्र आपण मीडियामध्ये पाहिलेलं आहे. पण मूळ प्रश्न आहे की जे मंत्र्यांचे स्पेशल होते त्याच्यावर कोण मंत्री होता, कोण आमदार होता, ते त्यांनी जाहीर करावं ना. असं जनतेला राज्याच्या अंधारात ठेवलं नाही पाहिजे. वास्तविकता लोकांच्या समोर आली पाहिजे. जे काही चमी बनवतात त्या कमिट्या तयार करतात, भ्रष्टाचारीच अधिकाऱ्यांना त्याच्यात कमिटीचा अध्यक्ष केला जातो आणि हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आता मला एक सांगा की गर्भश्रीमंताच्या पोरांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी तुमच्यासाठी गरीब दुसरा कायदा होऊ शकतो? म्हणजे तिथं ते तडफडून मरतात आहेत मुलं तिकडे दुसरे रस्त्यावर चालत असतात आणि गर्भश्रीमंतांच्या पोराला पिझ्झा बर्गर चालला जातो, त्याला निबंध लिहायला लावला जातो. हे असा काही नियम होऊ शकतो का? त्याचं उत्तर का देत नाही सरकार? याला नोटंकी म्हणतात का ते लोक? आणि म्हणून हे सगळे प्रश्न ज्वलंत आहे. लोकांच्या मनात एकदम राग आहे आणि जनता भयभीत पण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन शेतामध्ये न बसता आपलं उत्तर द्यावं, जनतेला सांगावं नेमकं काय चाललं महाराष्ट्रात. उद्धव ठाकरे प्रदेश दौऱ्यावर आहेत, त्यावरती ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, गड्या आपला गाव परदेशात जाण्यापेक्षा. हो, ते ट्विट ते मुख्यमंत्री नाही आहेत ना, नाही तर आम्ही उद्धव ठाकरेंना नाही म्हटलं असतं विदेशात काय करता. पण मूळ प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री आहात, कसे मुख्यमंत्री झाला त्याच्यावर मी आता जाणार. पण मूळ प्रश्न आहे की आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना. अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहे. ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर महाराष्ट्रामध्ये होते आहे. गुजरातमधून तो ड्रग येते आहे. याची जाणीव अनेका विधानसभेत आम्ही सरकारला करून दिली. सरकार दुर्लक्ष का करत आहे? काय या राज्यातल्या नवीन पिढीला बर्बाद करायचं, अनेक कुटुंब उद्ध्वस्त करायचं सरकारचा मानस आहे? याचं उत्तर द्यावं. जनता उत्तर देईल. आता आल्या तर निवडणुका. आमचे प्रश्न आरोपाचे नाही आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा कोणाच्या बापाचा नाही आहे. या विचाराला मुठमती देण्याचं पाप केलं जात असेल तर काँग्रेस कधी सहन करणार? ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.